आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत है। तो हम आस्वादन कर रहे थे राम वृक्ष बेनीपुरी जी का रेखा चित्र रसिया। हमने देखा कैसे कलात्मक ढंग से शब्दों के चित्र द्वारा राम वृक्ष बेनीपुरी जी ने रसिया को हमारे सामने खड़ा किया। हमने देखा कैसे वो चुड़िहारनों के पेशे में एकदम निपुण होने लगी और अपनी माँ की छाया से हटकर एक चुड़िहारिन के रूप में अपना अलग अस्तित्व बनाने लगी। और अचानक लेखक ने देखा कि एक दिन एक नौजवान उसके पीछे पीछे चलता आ रहा है और पूछने पर पता चला कि वो रसिया का खाविंद है। और ये खाविंद सुनते ही बचपन की उस पहली मुलाकात में उसकी माँ ने दिल लगी में जो कह दिया, न जाने वह बात कहाँ सोई पड़ी थी। अचानक वह जगी और मेरी पेशानी पर उस दिन शिकन ज़रूर उठ आई होगी, मेरा विश्वास है। अचानक खाविंद सुनकर मुझे बचपन का वो दिन याद आ गया जब मेरा बाल मन जाने अनजाने रसिया की ओर आकर्षित होता गया था। और यह देखकर रसिया की माँ ने कहा था, बबुआ जी रसिया से ब्याह कीजिएगा। फिर बेटी की ओर मुखातिब होती मुस्कुराहट में उसने कहा था, क्यों रे रसिया, यह दूल्हा तुम्हें पसंद है? अब देखो, रसिया की माँ ने उस समय यूं ही मजाक में कह दिया था, लेकिन मेरे दिल में रसिया ने एक खास स्थान बना लिया था, इसमें कोई शक नहीं है। बचपन से ही रसिया ने मेरे दिल में एक अपनी अलग जगह बना ली थी। हालांकि मैं उससे कुछ कह नहीं पाया था। और आज जब मेरे सामने अचानक वो एक नौजवान के साथ खड़ी हो गई और जब उसने कहा कि वो उसका खाविंद है, तो अचानक वह याद मेरे मन में आने लगी और मेरी पेशानी पर, मेरे मस्तक पर उस दिन शिकन ज़रूर उठाई होगी, मेरा विश्वास है। चिंता की कुछ रेखाएं मेरे मस्तक पर ज़रूर उभरी होंगी। और एक दिन वह भी आया कि मैं भी खाविंद बना। मेरी रानी को सुहाग की चूड़ियाँ पहनाने उस दिन रसिया आई और उस दिन मेरे आंगन में कितनी धूम मचाई इस नटखट ने। यह लूँगी वह लूँगी और ये मुँह मांगी चीज़ें नहीं मिली तो वह लूँगी कि दुल्हन टापती रह जाएगी। अब देखो क्या क्या बातें वो करती है। मेरी शादी हुई और मेरी दुल्हन को चूड़ियाँ पहनाने यही आई, रज़िया आई, और मेरे आंगन में कितनी धूप मचाई उसने कि ये लूँगी वो लूँगी, और अगर मुँह मांगी चीज़ें नहीं मिली तो वह लूँगी कि दुल्हन टापती रह जाएगी, मतलब दूल्हे को ही वो ले जाएगी। तो उसका इशारा मेरी ओर था। हट हट, तू बबुआ जी को ले जाएगी तो फिर तुम्हारा यह हसन क्या करेगा, भौजी ने कहा। अब उसी मजाकिया अंदाज में मेरी भौजी ने कहा, अरे हट हट, तू अगर बबुआ को ले जाएगी तो तेरा हसन क्या करेगा, यह भी टाँपता रहेगा बहुरिया, कहकर रसिया ठट्टा मारकर हंसी और दौड़कर हसन से लिपट गई। मतलब ये उसका दिल काफ़ी एकदम बच्चों जैसा था, इतनी नटखट थी। कहती है कि हसन टाँपता रह जाएगा और हंसते हुए जाकर उसी से लिपट जाती है। ओहो मेरे राजा, कुछ दूसरा ना समझना। हसन भी हंस पड़ा। रसिया अपनी प्रेम कथा सुनाने लगी। अब हसन भी ऐसा था, एक ऐसा पति था जो रसिया के साथ ही उसके नटखटपन को काफ़ी पसंद करता था। अब रसिया कहती है कैसे उसकी मुलाकात हसन से पहली बार हुई थी, किस तरह यह हसन उसके पीछे पड़ा, किस तरह झंझटें आई, फिर किस तरह शादी हुई और वह आज भी किस तरह साया सा उसके पीछे घूमता है। हसन उसके पीछे शादी से पहले घूमता था और इस कारण काफ़ी झंझटें आई और बाद में उनकी शादी हुई और शादी के बाद आज भी वो एक साये की तरह उसी के पीछे घूमता रहता है। न जाने कौन सा डर लगा रहता है इसे। और फिर मेरी रानी की कलाई पकड़कर बोली, मालिक भी तुम्हारे पीछे इसी तरह छाया की तरह डोलते रहें दुल्हन। अब देखो वो कहती है कि ये हसन क्यों मेरा पीछा करता है, न जाने क्यों उसको क्या डर लगा रहता है।
कि कहीं मैं किसी और के पास चली जाऊं। शायद इसी डर से हसन मुझे छोड़ता ही नहीं। और मेरी पत्नी की, मेरी रानी की कलाई पकड़कर वो बोलती है, मालिक भी तुम्हारे पीछे इसी तरह छाया की तरह डोलते रहे दुल्हन। सारा आंगन हंसी से भर गया था। अब देखिए उसके ये जो मजाक सुनकर सभी लोग हंसने लगे और उसी हंसी में रज़िया के कानों की बालियों ने अजीब चमक भर दी थी। मुझे ऐसा ही लगा था और उसके उस हंसने में मेरी और उसी हंसी में रज़िया के कानों की बालियों ने अजीब चमक भर दी थी। मुझे ऐसा ही लगा था। अब देखो मेरी नज़र उस समय कहाँ पड़ी, रज़िया की बालियों पर। रज़िया की ये बालियाँ मुझे बचपन से ही कौतूहल से भर देती थी। बचपन से ही मेरी नज़र इन बालियों पर, उसकी नीली आँखों पर और उसकी भर बाँह की कमीज़ पर पड़ती थी। उसकी जो वेशभूषा थी, उसकी जो लटें थी, बालों की लटें जो उसके मुंह पर गिरती थी, उसकी बालों की लटें, उसकी बालियाँ और उसके चांदी के गहनों पर पड़ती थी। और आज भी मेरा ध्यान उसकी बालियों की अजीब चमक पर पड़ी। जीवन का रथ खुरदुरे पथ पर बढ़ता गया, मेरा भी, रज़िया का भी। इसका पता उस दिन चला जब बहुत दिनों पर उससे अचानक पटना में भेंट हो गई। यह अचानक बात तो थी, किंतु क्या इसे भेंट कहा जाए। अब देखिए जीवन का रथ यूं ही बढ़ता गया, मेरा भी और रज़िया का भी। और एक दिन क्या हुआ, उससे भेंट हुई पटना में। मैं आजकल ज़्यादातर घर से दूर दूर ही रहता। कभी एकाध दिनों के लिए घर गया, शाम को गया, सुबह भागा। तरह तरह की जिम्मेदारियां, तरह तरह के जंजाल। अब मैं मेरे काम के कारण काफ़ी व्यस्त रहने लगा था। काफ़ी जिम्मेदारियां थी, रिस्पॉन्सिबिलिटीज़ थे, तरह तरह के जंजाल थे, तरह तरह की जिम्मेदारियां, तरह तरह के जंजाल। इन दिनों पटना में, यूँ कहिए पटना सिटी में, एक छोटे से अखबार में था, पीर बावर्ची बिश्ती की तरह। यूँ तो लोग समझते कि मैं संपादक ही हूँ। उन दिनों न इतने अखबार थे, न इतने संपादक, इसलिए मेरी बड़ी कदर है, यह मैं जानता। देखो उन दिनों मैं पटना सिटी में था, एक छोटे से अखबार में था। मतलब कि मेरी कोई अखबार में कोई खास स्थान नहीं था, लेकिन लोग समझते थे कि मैं संपादक ही हूँ। क्योंकि क्या था कि उन दिनों ज़्यादा अखबार नहीं थे और न इतने संपादक थे, तो इसलिए मेरी बड़ी कदर होती थी। मैं काफ़ी रेस्पेक्टेबल पर्सन था। जब कभी दफ्तर से निकलता, देखता लोग मेरी ओर उंगली उठा के फुसफुसा रहे हैं। लोगों का मुझ पर यह ध्यान, मुझे हमेशा अपनी पद प्रतिष्ठा का ख्याल रखना पड़ता। मैं जानता था कि वैसे तो मैं एक छोटे से अखबार में काम करता था, नाम के लिए संपादक था, लेकिन जनता के सामने, लोगों के सामने वो बहुत बड़ी चीज़ थी। और जब कभी मैं दफ्तर से निकलता तो मैं सुनता कि लोग कहते हैं देखो संपादक जी जा रहे हैं। तो इसलिए मुझे अपनी जो प्रेस्टीज था, मेरी जो पद प्रतिष्ठा थी, उसके बारे में काफ़ी चिंता थी। एक दिन मैं चौक के एक प्रसिद्ध पान वाले की दुकान पर पान खा रहा था। मेरे साथ मेरे प्रशंसक नवयुवक थे। एक दो बुजुर्ग भी आकर खड़े हो गए। हम पान खा रहे थे और कुछ चुहलें चल रही थी कि एक बच्चा आया और बोला, बाबू वह औरत आपको बुला रही है। देखो मैंने जैसे कहा, मेरी समाज में कुछ पद प्रतिष्ठा थी और मैं चौक मतलब समझते होंगे जहाँ बहुत सारे लोग आते जाते हैं, एक प्रसिद्ध पान वाले की दुकान पर पान खा रहा था। और मेरे साथ कौन थे? मेरे प्रशंसक नवयुवक थे। एक दो बुजुर्ग भी आकर खड़े हो गए थे। हम पान खा रहे थे, बातें कर रहे थे कि अचानक एक बच्चा आया और मुझसे बोलने लगा, बाबू वह औरत आपको बुला रही है। औरत बुला रही चौक पर? मैं चौंक पड़ा। देखिए मुझे काफ़ी अपनी प्रेस्टीज के बारे में चिंता थी कि लोग क्या कहेंगे। देखो इतने बड़े संपादक हैं और एक औरत से मिलना, ये किस हद तक ठीक होगा। मैं अचानक ये सुनकर हक्का बक्का रह गया। युवकों में थोड़ी हलचल, बुजुर्गों के चेहरे पर रहस्यमयी मुस्कान भी मुझसे छिपी नहीं रही। अब औरत बुला रही है सुनकर मेरे साथ जो युवक खड़े थे
उनके बीच थोड़ी हलचल मैंने देखा और बुजुर्गों के चेहरे पर एक रहस्यमयी मुस्कान भी मुझसे छिपी नहीं रही। औरत कौन? मेरे चेहरे पर गुस्सा था। वह लड़का सिर पिटाकर भाग गया। अब मुझे गुस्सा आया। कौन औरत? औरत कौन जो मुझे बुला रही है? मुझे काफ़ी इरिटेशन हुआ और वो लड़का ये सुनकर सिर पिटाकर भाग गया। पान खाकर लोग इधर उधर चले। अचानक पाता हूँ मेरे पैर उस ओर उठ रहे हैं जिस ओर उस बच्चे ने उंगली से इशारा किया था। अब देखो, उस समय तो मैंने गुस्सा कर लिया कि औरत कौन, लेकिन जब सब इधर उधर चले गए, देखने वाले कोई नहीं, तो मैं क्या पाता हूँ मेरे पैर अचानक उस ओर उठ रहे हैं जिस ओर उस बच्चे ने उंगली से इशारा किया था। थोड़ी दूर आगे बढ़ने पर पीछे देखा। परिचितों में से कोई देख तो नहीं रहा है, किंतु इस चौक की शाम की रूमानी फिजा में किसी को किसी और देखने की कहाँ फुर्सत। मैं आगे बढ़ता गया और वहाँ पहुँचा जहाँ उससे पूरब वह पीपल का पेड़ है। वहाँ पहुँच ही रहा था कि देखा पेड़ के नीचे चबूतरे की तरफ से एक स्त्री बढ़ी आ रही है और निकट पहुँचकर कह उठी, सलाम मालिक। अब देखिए, मैंने काफ़ी सतर्कता से देखा कि कोई देख तो नहीं रहा है, क्योंकि मैं एक औरत से मिलने जा रहा हूँ और मेरे मन में डर था कि कहीं कोई देख न ले। और काफ़ी सतर्कता बरत कर मैं वहाँ पहुँचा और संयोगवश उस समय चौक की जो शाम थी वो काफ़ी रूमानी फिजा की थी। लोग काफ़ी रोमांटिक मूड में थे, किसी को भी किसी और की बातों में दखल देने का कोई मूड ही नहीं था। और जब मैं उस पीपल के पेड़ के पास पहुंचा तो देखो, निकट पहुंचकर देखो मैंने क्या देखा, एक स्त्री मेरी तरफ बढ़ी आ रही है और मेरे निकट पहुंचकर बोली, सलाम मालिक। धक सा लगा, किंतु पहचानते देर नहीं लगी। उसने ज्यों ही सिर उठाया, चांदी की बालियां जो चमक उठी। अब मुझे पहचानते बिल्कुल देर नहीं लगी कि ये रसिया है, क्योंकि ज्यों ही उसने सिर उठाया चांदी की बालियां चमकने लगी। रसिया, यहाँ कैसे? मेरे मुंह से निकल पड़ा। अब मैं एकदम चकित हो गया, तुम यहाँ कैसे? सौदा सुलभ करने आई हूँ मालिक। अब तो नए किस्म के लोग हो गए हैं ना। अब लाख की चूड़ियाँ कहाँ किसी को भाती हैं। नए लोग, नई चूड़ियाँ, साज सिंगार की कुछ और चीज़ें भी ले जाती हूँ। पाउडर, क्लिप, क्या क्या चीज़ें ना। नया ज़माना, दुल्हनों के नए मिजाज। अब वो बताती है उसका वहाँ आना, पटना में वो क्यों आई, वो किस लिए आई, क्योंकि वो सौदा करने आई, सौदा सुलभ करने आई। नए नए लोग हैं, नई नई चूड़ियाँ हैं, नई नई डिज़ाइंस पसंद करती हैं आजकल की लड़कियाँ। और चूड़ियों के साथ ही पाउडर, क्लिप, मेकअप के और भी आइटम्स खरीद लेती हैं, क्योंकि उसके अनुसार वो कहती है कि नया ज़माना है, दुल्हनों के नए मिजाज हैं। फिर वो जरा सा रुक कर बोली, सुना था आप यहीं रहते हैं। कहाँ रहते हैं मालिक? मैं तो अक्सर आया करती हूँ, और जब तक पूछूं कि अकेली हो या कि एक अधवयस्क आदमी ने आकर सलाम किया। वह हसन था, लंबी लंबी दाढ़ियाँ, 5 हाथ का लंबा और मुस्तंडा भी। देखिए मालिक, यह आज भी मेरा पीछा नहीं छोड़ता। यह कहकर रसिया हंस पड़ी। अब रसिया वह नहीं थी, किंतु उसकी हंसी वही थी। वही हंसी, वही चुहल, इधर उधर की बहुत सी बातें करती रही और न जाने कब तक जारी रखती कि मुझे याद आया मैं कहाँ हूँ और अब मैं कौन हूँ, कोई देख ले तो। अब देखिए, रसिया इतने सालों बाद भी बिल्कुल नहीं बदली। उसका बोलने का तरीका, सुनने का तरीका सब वही था। वो क्या कहती है कि वो अकेली नहीं थी, उसके पीछे कौन था? हसन भी था। लंबी लंबी दाढ़ियाँ थी हसन की, और रसिया कहती है, देखिए मालिक, यह आज भी मेरा पीछा नहीं छोड़ता। और यह कहकर वो हंस पड़ी। अब रसिया वह नहीं थी, उसकी हंसी वही थी। मतलब कि कुछ साल बीत जाने के बाद उसका उम्र थोड़ा बढ़ गया था, लेकिन फिर भी उसकी हंसी में कोई बदलाव नहीं था, उसकी चुहल में कोई बदलाव नहीं था। बातें भी ठीक वैसे ही करती थी। और अचानक मुझे याद आया कि मैं कहाँ खड़ा हूँ, किसके साथ खड़ा हूँ,
और अगर लोग देख लेंगे तो क्या सोचेंगे। मुझे याद आया मैं कहाँ हूँ, अब मैं कौन हूँ, कोई देख ले तो। किंतु वह फुर्सत दे तब ना। जब मैंने जाने की बात की, हसन की ओर देखकर बोली, क्या देखते हो, ज़रा पान भी तो मालिक को खिलाओ। कितनी बार हुमच हुमच कर भरपेट ठूंस चुके हो बाबू के घर। अब देखो, मैं ये सोच रहा था कि कोई देख न ले मुझे और इस औरत को, इस भरे चौक में इतने खिलखिलाती हंसती हुई औरत के साथ कोई मुझे देख ले तो मेरी इज्जत का क्या होगा, मैं ये सोच रहा था। और उधर रसिया क्या सोच रही थी, उसने और उस उधर रसिया क्या कहती है, हसन से कहती है कि देखो मालिक को पान खिलाओ। कितनी बार उनके घर जाकर हुमच हुमच कर भरपेट खा चुके हो। जब हसन पान लाने चला गया, रसिया ने बताया किस तरह दुनिया बदल गई है। अब तो ऐसे गांव हैं जहां के हिंदू मुसलमानों के हाथ से सौदे नहीं खरीदते। अब रसिया कहती है हसन पान लाने चला गया। अब रसिया कहती है आजकल गांव में कितना बदलाव आ गया है। आजकल क्या है, ऐसे भी गांव हैं जहां के हिंदू मुसलमानों के हाथ से सौदे नहीं खरीदते। अब हिंदू चुड़िहारने हैं, हिंदू दर्जी हैं। अब ये जो प्रोफेशंस हैं, दर्जी का, चुड़िहारने का, ऐसे रिलीजन के धर्म के नाम पर भी आजकल बंटवारा हो गया है। इसलिए रसिया ऐसे खानदानी पेशे वालों को बड़ी दिक्कत हो गई है। किंतु रसिया ने यह खुशखबरी सुनाई, मेरे गांव में यह पागलपन नहीं, और मेरी रानी तो सिवा रजिया के किसी दूसरे के हाथ से चूड़ियाँ लेती ही नहीं। लेकिन रसिया ने कहा कि मेरे गांव में अभी ये पागलपन नहीं आया है कि हिंदू मुसलमान ऐसी कोई बात नहीं है, और वैसे मेरी रानी तो हमेशा रसिया से ही चूड़ियाँ लेती है। हसन का लाया पान खाकर जब मैं चलने को तैयार हुआ, वह पूछने लगी मेरा डेरा कहाँ है। अब देखो, हसन पान लाया, उसके बाद मैं जाने को हुआ तो वो पूछती है मैं कहाँ रहता हूँ। मैं बड़े पसोपेश में पड़ा। अब मुझे कन्फ्यूजन हुआ, कहीं ये वहाँ ना आ धमके जहाँ मैं अकेला रहता था। और वो समझ गई, मेरा कन्फ्यूजन वो समझ गई। डरिए मत मालिक, अकेले नहीं आऊँगी, यह भी रहेगा। मालिक, मैं अकेले नहीं आऊँगी, यह भी रहेगा। क्या मेरे राजा, यह कहकर वह हसन से लिपट पड़ी। पगली, यह शहर है शहर। यूं हसन ने हंसते हुए उससे बाहें छुड़ाई और बोला, बाबू बाल बच्चों वाली हो गई, किंतु इसका बचपना नहीं गया। अब देखो, भरे चौक में, भरे शहर में वो लिपट जाती है, हंसते हंसते हसन से लिपट जाती है। अब हसन क्या कहता है, बाबू ये बाल बच्चों वाली हो गई, लेकिन इसका बचपना अभी तक नहीं गया। यूं हसन ने हंसते हुए उसके बाहें छुड़ाई और बोला, बाबू बाल बच्चों वाली हो गई, किंतु इसका बचपना नहीं गया। और दूसरे दिन पाता हूँ रसिया मेरे डेरे पर हाजिर है। मालिक, ये चूड़ियाँ रानी के लिए, कहकर मेरे हाथों में चूड़ियाँ रख दी। अब देखो, दूसरे दिन देखा तो मेरे कमरे में पहुँच गई और कहती है मालिक ये रानी के लिए चूड़ियाँ। मैंने कहा तुम तो घर पर जाती ही हो, लेती जाओ, वहीं दे देना। अब मैंने कहा तुम तो वहाँ जाती ही हो गांव में, वहीं दे देना। नहीं मालिक, एक बार अपने हाथ से भी पिन्हा देखिए। वह खिलखिला पड़ी। और जब मैंने कहा अब इस उम्र में, तो वह हसन की ओर देख कर बोली, पूछिए इससे आज तक मुझे यही चूड़ियाँ पहनाता है या नहीं। और जब हसन कुछ शर्माया, वह बोली, घाघ है मालिक, घाघ, कैसा मुंह बना रहा है इस समय। लेकिन जब हाथ में हाथ लेता है, ठठाकर हंस पड़ी, इतने ज़ोर से कि मैं चौंक कर चारों तरफ देखने लगा। अब देखो, रसिया जब बात करती थी, हंसती थी, इस प्रकार के चुटकुले करती थी, इस प्रकार की बातें करती थी, उसे तनिक भी चिंता नहीं थी कि लोग क्या कहेंगे। वो तो चौक में ही सभी के सामने हसन से लिपट जाती थी। या फिर देखो अभी क्या कहती है कि इस उम्र में भी हसन ही उसे चूड़ियाँ पहनाता है। और वो कहती है अभी देखो हसन तो शर्मा रहा है, लेकिन जब मेरा हाथ उसके हाथ में होता है तो हटटा कर हंस पड़ती है।
तो इस प्रकार हम देखते हैं रसिया उम्र के बढ़ने पर भी उसकी बालियों की चमक लेखक के दिल में एक अलग स्थान बना लेती है और लेखक से इसकी मुलाकात शहर में होती है और उम्र के बढ़ने पर भी उसकी बात करने का लिहाज, उसके जो निश्चल प्रेम में कोई कमी नहीं है। वह जान चुकी है कि गाँव में अलगाव आ गया है, गाँवों में हिंदू मुसलमान ये भेदभाव बढ़ता जा रहा है और उसके पेशे के लिए भी ये मुश्किल पड़ता जा रहा है क्योंकि अब चूड़ीहारनें भी हिंदू हो गई हैं, हिंदू दर्जी हो गई हैं। तो इस प्रकार का जो सामाजिक अलगाव है उसके पेशे में भी काफ़ी दिक्कत पैदा करती है। लेकिन वो है कि उसके स्वभाव में, उसके निश्चल प्रेम में, उसके नटखट स्वभाव में कोई बदलाव नहीं आया और लेखक के मन में भी उसकी बालियों ने जो एक स्थान बना रखा था, वो बालियों की चमक किसी उम्र में भी लेखक के मन में भी हलचल मचाती है। तो हम इसका आस्वादन फिर करेंगे अगले एपिसोड में। अभी फ़िलहाल जाते हैं मलयालम वर्जन की ओर। രാംറിഷ് ബെനിപുരി എഴുതിയ ഒരു രേഖാചിത്ര രസിയാണ് നമ്മൾ ആസ്വദിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്. നമ്മൾ കണ്ടു എങ്ങനെ എഴുത്തുകാരൻ വളരെ മനോഹരമായിട്ട് റസിയയുടെ വാക്കുകൾ കൊണ്ട് റസിയെ വരച്ചു കാട്ടി നമ്മുടെ മുന്നിൽ. റസിയയുടെ സ്വഭാവം, സൗന്ദര്യം, ആ നിഷ്കളങ്ക സ്നേഹം അതെല്ലാം നമ്മുടെ മുമ്പിൽ വരച്ചു കാട്ടി. ഈ എഴുത്തുകാരൻ്റെ മനസ്സിൽ റസിയ ഒരു പ്രത്യേക സ്ഥാനം പിടിച്ചിരുന്നു ബാല്യകാലം തൊട്ട് തന്നെ. അത് റസിയയുടെ ഒരു പ്രത്യേക തരത്തിലുള്ള ഒരു ആയിരിക്കാം, അതല്ല എങ്കിൽ ആ വെള്ളി ആഭരണങ്ങളായിരിക്കാം, കണ്ണിൻ്റെ ഒരു നീലിമയായിരിക്കാം. എന്തായിരുന്നാലും എന്തോ ഒരു ആകർഷണ വലയത്തിൽ റസിയയുടെ ഒരു അട്രാക്ഷൻ, റസിയ എന്ന ഒരു വ്യക്തി, റസിയ എഴുത്തുകാരൻ്റെ മനസ്സിലൊരു സ്ഥാനം പിടിച്ചിരുന്നു. ഇവർ വളർന്നു വന്നപ്പം രണ്ട് വഴികളിലായിട്ട് പോയെങ്കിലും പിന്നീട് കുറേ നാളിന് ശേഷം റസിയെ കണ്ടുമുട്ടുമ്പോൾ കാണുന്നത് റസിയയുടെ പുറകിലൊരു യുവാവും നടന്നു വരികയാണ്. അപ്പോൾ ചോദിക്കുമ്പോൾ എന്താ പറയുന്നത്, ഈ മേരാ ഖാവിന്ദ് ഹെ മാലിക്, എൻ്റെ ഹസ്ബൻഡാണെന്ന് പറയും. അപ്പോൾ ഇത് പറയുമ്പം ഇത് കേൾക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് എഴുത്തുകാരന് ഓർമ്മ വരുന്നത് ബാല്യകാലത്തിൽ ബാല്യകാലത്തിൽ റസിയെ നോക്കി ഇങ്ങനെ നിന്ന സമയത്ത് റസിയയുടെ അമ്മ കളിയാക്കി പറഞ്ഞിരുന്നു. എന്താണ് കളിയാക്കി പറഞ്ഞിരുന്നത്? റസിയെ വിവാഹം കഴിക്കുന്നോ? അത് ചോദിച്ചപ്പം ഇയാൾക്ക് വളരെയധികം നാണം വന്നു. കൊച്ചുകുട്ടിയായിരുന്നു. അതിപ്പം പെട്ടെന്ന് ഓർമ്മ വരും. बचपन की उस पहली मुलाकात में उसकी माँ ने दिल लगी में जो कह दिया, न जाने वह बात कहाँ सोई पड़ी थी. अचानक वह जगी और मेरी पेशानी पर उस दिन शिकन ज़रूर उठ आई होगी, मेरा विश्वास है. റസിയയുടെ അമ്മ അന്ന് വളരെ കളിയാക്കി റസിയയുടെ അമ്മ അന്ന് അതൊരു കളിക്കാൻ പറഞ്ഞെങ്കിലും അത് ഏതോ എൻ്റെ ഹൃദയത്തിൻ്റെ കോണിൽ ആ ഒരു റസിയോടുള്ളൊരു ഫീലിംഗ് അത് ഇരിപ്പുണ്ടായിരുന്നു. അതിന്ന് പെട്ടെന്ന് ഇത് കേട്ടപ്പോൾ, അവൾ വിവാഹിതയായി എന്ന് കേട്ടപ്പോൾ പെട്ടെന്ന് മേരി പേശാനി, എൻ്റെ നെറ്റി ആ ഒരു കേട്ട ഒരു ഷോക്കിൽ ആ ഒരു ചുളിവ് നെറ്റിയിൽ വന്ന് കാണും. അത് തീർച്ചയാണ്, എനിക്ക് ഉറപ്പാണ്. और एक दिन वह भी आया कि मैं भी खाविंद बना. मेरी रानी को सुहाग की चूड़ियाँ पहनाने उस दिन रसिया आई और उस दिन मेरे आंगन में कितनी धूम मचाई इस नटखट ने. പിന്നീട് എൻ്റെ വിവാഹവും കഴിഞ്ഞു. എൻ്റെ വൈഫിന് വളയിടാൻ വേണ്ടി ഈ റസിയ തന്നെയാണ് വന്നത്. എന്നിട്ട് മേരെ ആംഗൻമേ കിത്നി ധൂം മച്ചായി, വളരെയധികം അന്ന് എൻ്റെ വിവാഹത്തിൻ്റെ ആ ഒരു വേളയിൽ അവൾ വന്ന് വളരെയധികം ബഹളം ഉണ്ടാക്കി. എന്താണ്? യഹ ലൂങ്കി വഹ ലൂങ്കി, എനിക്ക് അത് വേണം എന്ന് വെച്ചാൽ ഈ കല്യാണം കഴിഞ്ഞ ആ ഒരു സന്തോഷത്തിന് എനിക്ക് ഇന്നതൊക്കെ തരണം, അത് തരണം, ഇത് തരണം. और ये मुमांगी चीज़ें नहीं मिली तो वह लूंगी कि दुल्हन टापती रह जाएगी. ഞാൻ ഈ പറയുന്ന ഐറ്റംസ് എല്ലാം എനിക്ക് തന്നില്ല എങ്കിൽ ഞാൻ എന്തെടുത്തോണ്ട് പോവും? ഈ നവവധുവിന് വളരെ പ്രിയപ്പെട്ട ആളിനെ ഞാനങ്ങ് എടുത്തുകൊണ്ട് പോവും. हट हट, तू बबुआ जी को ले जाएगी तो फिर तुम्हारा यह हसन क्या करेगा, भौजी ने कहा.
അപ്പോൾ എൻ്റെ അമ്മായി പറയും ആ കൊള്ളാം. എൻ്റെ ആൻറ്റി പറയും, ഇത് കേട്ടിട്ട് എൻ്റെ ആൻറ്റി പറയും, കൊള്ളാം കൊള്ളാം, നീ ഞങ്ങളുടെ ബബുവാനെ എടുത്തുകൊണ്ട് പോയാൽ നിൻ്റെ ഹസൻ എന്ത് ചെയ്യും നീ ഇല്ലാതെ. യഹ ഭീ താപ്താ രഹേഗ ബഹുരിയ कहकर रसिया ठट्टा मारकर हंसी और दौड़कर ഹസൻ സെ ലിപ്പട്ട് ഗയി. എൻ്റെ ഹസ്ബൻഡ് എന്ത് ചെയ്യും, ഇതിനെ നോക്കിക്കൊണ്ട് ഇങ്ങനെ ഇരിക്കും എന്ന് പറഞ്ഞ് ഓടിച്ചെന്ന് ഹസനെ കെട്ടിപ്പിടിക്കും. അപ്പോൾ ഈ റസിയയുടെ ഈ ഒരു കുട്ടിത്തം, ഈ ഒരു നിഷ്കളങ്കമായ സ്നേഹം, എല്ലാം തുറന്നു പറയുന്ന ഒരു പ്രകൃതം, അത് വളരെ അധികം എല്ലാവരെയും ചിരിപ്പിക്കുന്ന ഒന്നായിരുന്നു. हसन भी हंस पड़ा। रसिया अपनी प्रेम कथा सुनाने लगी। किस तरह ये हसन उसके पीछे पड़ा, किस तरह झंझटें आई, फिर किस तरह शादी हुई और वह आज भी किस तरह साया सा उसके पीछे घूमता है. न जाने कौन सा डर लगा रहता है इसे. എന്നിട്ട് ആ ഒരു ഇവരുടെ പ്രേമകഥയെപ്പറ്റി പറയും. ഈ ഹസൻ നിരന്തരം റസിയെ ഫോളോ ചെയ്യുമായിരുന്നു. അത് പിന്നീട് കുറേ പ്രശ്നങ്ങളുണ്ടാക്കി. പിന്നെ ഇവരുടെ വിവാഹം കഴിഞ്ഞു. പിന്നെ വിവാഹം കഴിഞ്ഞിട്ടും ഇപ്പോഴും ഇവിടെ പുറകെ ഒരു ഷാഡോ പോലെ ഇപ്പോഴും ഹസൻ നടക്കും. അപ്പോൾ റസിയ പറയുന്നത് നജാനെ കോൺസാ ഡർ ലഗാ രഹത്താ ഹൈ ഇസേ, ഞാൻ വല്ലവരുടെയും കൂടെ പോകുമെന്നുള്ള പേടിയാണോ എന്ത് പേടിയാന്ന് അറിഞ്ഞൂടാ, ഏതായാലും എൻ്റെ പുറകിലൊരു എൻ്റെ ഒരു നിഴൽ പോലെ ഇങ്ങനെ വരും. और फिर मेरी रानी की कलाई पकड़कर बोली मालिक भी तुम्हारे पीछे इसी तरह ഛായ की तरह डोलते रहे दुल्हन. പിന്നെ എൻ്റെ വൈഫിന് ഒരു ആശീർവാദം കൊടുക്കും. എന്താണ്, സാറും നിങ്ങളുടെ പുറകിൽ ഇതേപോലെ, ഹസൻ എൻ്റെ പുറകിൽ നിഴൽ പോലെ നടക്കുന്ന പോലെ നിങ്ങളുടെ പുറകിൽ നിങ്ങളുടെ ഹസ്ബൻഡും നിഴൽ പോലെ നടക്കട്ടെ. സാര ആംഗൻ ഹസി സെ ഭർ ഗയാ था और उसी हंसी में रसिया के कानों की बालियों ने अजीब चमक भर दी थी. मुझे ऐसा ही लगा था. എന്നിട്ട് ഇത് കേട്ട് എല്ലാവരും പൊട്ടിച്ചിരിക്കും. ആ ചിരിയിൽ റസിയും ചിരിക്കുന്നുണ്ട്. റസിയയുടെ കാതുകളിലെ ആ ഒരു കമ്മൽ എന്നെ വല്ലാതെ, അതിൻ്റെ ആ തിളക്കം എന്നെ വല്ലാതെ ആകർഷിച്ചു. എനിക്കങ്ങനെയാണ് തോന്നിയത്. जीवन का रथ खुरदुरे पथ पर बढ़ता गया मेरा भी रसिया का भी. इसका पता उस दिन चला जब बहुत दिनों पर उससे अचानक पटना में भेंट हो गई. यह अचानक बात तो थी, किंतु क्या इसे भेंट कहा जाए. ജീവൻ കാ രഥ് യൂം ബഡ്താ ഗയ, ജീവിതമാകുന്ന രഥം ഇങ്ങനെ പോയിക്കൊണ്ടേയിരുന്നു. എൻ്റെ ജീവിതവും ഇങ്ങനെ മുന്നോട്ട് പോകുന്നു, റസിയയുടേതും പോയിക്കൊണ്ടിരുന്നു. പക്ഷേ പെട്ടെന്നാണ് ഒരു ദിവസം റസിയെ കാണാനിട വന്നത്, വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം, പട്നയിൽ, ബീഹാറിൻ്റെ ക്യാപിറ്റൽ പട്നയിൽ. मैं आजकल ज़्यादातर घर से दूर ही रहता. कभी एक आध दिनों के लिए घर गया, शाम को गया, सुबह भागा. അപ്പോൾ അന്ന് ഞാൻ വളരെ ബിസിയായിട്ടുള്ള, ലൈഫിൽ വളരെ ബിസിയായിരുന്നു. ഗ്രാമത്തിൽ എൻ്റെ വീട്ടിൽ പോകാൻ വളരെയധികം അവസരമേ കിട്ടത്തുള്ളായിരുന്നു. വല്ലപ്പോഴും പോവും, പോയാൽ തന്നെ എന്തുവാണ്, സന്ധ്യയ്ക്ക് പോവും, അതിരാവിലെ ഇറങ്ങേണ്ടി വരും. तरह तरह की जिम्मेदारियाँ, तरह तरह के जंजाल, പലതരത്തിലെ റെസ്പോൺസിബിലിറ്റീസും പല പല പ്രശ്നങ്ങളുമായിരുന്നു. इन दिनों पटना में, यूँ कहिए पटना सिटी में, एक छोटे से अखबार में था पीर बावर्ची भिश्ती की तरह. ഞാനൊരു ചെറിയ ന്യൂസ് പേപ്പറിൽ വർക്ക് ചെയ്യായിരുന്നേ. അത് പീർ ബാവർച്ചി ബിസ്തിക്ക് തര, ഈ ചില ഡെയിലി വേജസ് ആൾക്കാർ ജോലി ചെയ്യത്തില്ലേ, മേസ്ത്രിമാരൊക്കെ ജോലി ചെയ്യുന്ന പോലെ. എന്നുവെച്ചാൽ എനിക്ക് വലിയ അവിടെ റോളൊന്നും ഇല്ലായിരുന്നു, ചെറിയൊരു റോളായിരുന്നു. यूँ तो लोग समझते कि मैं संपादक ही हूँ. उन दिनों न इतने अखबार थे न इतने संपादक. പക്ഷേ ഭാഗ്യം എന്ന് പറയട്ടെ, നാട്ടുകാർ വിചാരിച്ചിരുന്നത് ഞാൻ ആ പത്രത്തിലെ വലിയ സമ്പാദകൊക്കെയാണ്, വലിയ എഡിറ്ററാണെന്ന് വിചാരിച്ചിരുന്നത്. इसलिए मेरी बड़ी कदर है, यह मैं जानता. जब कभी दफ्तर से निकलता, देखता लोग मेरी ओर उंगली उठा के फुसफुसा रहे हैं. लोगों का मुझ पर यह ध्यान, मुझे हमेशा अपनी पद प्रतिष्ठा का ख्याल रखना पड़ता. ഞാൻ എപ്പോൾ ഓഫീസിൽ നിന്ന് ഇറങ്ങിയാലും, ആ ന്യൂസ് പേപ്പറിൽ വർക്ക് ചെയ്തിരുന്ന സമയത്ത് ആൾക്കാരിങ്ങനെ എന്നെ കണ്ടിട്ട് തോന്നുന്നു, ആ പോകുന്ന അവിടുത്തെ സാറാണ്, വലിയ സാറാണ്. അപ്പോൾ ഇങ്ങനെ കേട്ടിട്ട് എനിക്ക് നിരന്തരം എൻ്റെ ഒരു സമൂഹത്തിലുള്ള നിലയും വിലയും അതിനെപ്പറ്റി വളരെ ബോധവാനായിരുന്നു ഞാൻ. എൻ്റെ ആ ഒരു സമൂഹത്തിലുള്ള ഒരു ആൾക്കാർക്ക് എന്നെ അറിയാമെന്നും അവരെന്നെ ഐഡൻറ്റിഫൈ ചെയ്യുമെന്നും എനിക്കതുകൊണ്ട് എൻ്റെ ഒരു സെൽഫ് റെസ്പെക്റ്റിനെ പറ്റി അതുകൊണ്ട് എൻ്റെ സെൽഫ് റെസ്പെക്റ്റിനെ പറ്റി വളരെ ബോധവാനായിരുന്നു. एक दिन मैं चौक के एक प्रसिद्ध पान वाले की दुकान पर पान खा रहा था. मेरे साथ मेरे प्रशंसक नवयुवक थे.
एक दो बुजुर्ग भी आकर खड़े हो गए। हम पान खा रहे थे और कुछ चुहलें चल रही थी कि एक बच्चा आया और बोला, बाबू वह औरत आपको बुला रही है. അപ്പോൾ നോക്കി ഒരു ദിവസം ഞാൻ ഈ പട്നയിൽ ഞാനിങ്ങനെ ഒരു മുറുക്കാൻ കടയുടെ മുമ്പിലായി, വളരെ ഫേമസ് മുറുക്കാൻ കടയായിരുന്നു, പാൻ്റെ കട. അവിടെ ഞാനിങ്ങനെ സുഹൃത്തുക്കളുടെ കൂടെ നിന്ന് മുറുക്കാൻ ചവയ്ക്കുകയായിരുന്നു. എൻ്റെ കൂടെ ആരൊക്കെയായിരുന്നു? എൻ്റെ കുറച്ച് പ്രശംസക് നവയുവക്, എന്നെ അഡോർ ചെയ്യുന്ന, എന്നെ വളരെയധികം മാനിക്കുന്ന കുറച്ച് ചെറുപ്പക്കാരും ഒന്ന് രണ്ട് പ്രായമുള്ളവരും ഉണ്ടായിരുന്നു. ഹം പാൻ ഖാ രഹേ ഥേ ഓർ കുച്ച് ചുഹലേ ചൽ രഹി ഥി. ഞങ്ങളിങ്ങനെ അങ്ങും ഇങ്ങുള്ള വർത്തമാനങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞ് അവിടെ ഇങ്ങനെ നിൽക്കുകയായിരുന്നു. കി എക് ബച്ച ആയ. അപ്പോഴത്തേക്കിനും ഒരു കൊച്ചുകുട്ടി വന്നിട്ട് പറയാണ്, ബാബു വഹ ഓരത്ത് ആപ്കോ ബുലാ രഹി ഹെ. നോക്കാം, ഒരു നാൽക്കവലയായിരുന്നു, ഒരു ചോക്കായിരുന്നു. അവിടെ ഒരുപാട് തിരക്ക് ആൾക്കാരൊക്കെ ഉള്ള സ്ഥലമാണ്. ഞാൻ എൻ്റെ കുറച്ച് പരിചയക്കാരുമായിട്ട് ഇങ്ങനെ നിൽക്കുക. അപ്പോഴാണ് ഒരു കൊച്ചുകുട്ടി എൻ്റെ അടുത്തെന്ന് പറയുന്നത്, നോക്കൂ അങ്ങോട്ട് ആ സ്ത്രീ ബാബുവിനെ വിളിക്കുന്നെന്ന്. ഓരത്ത് ബുലാ രഹി ചോക്ക് പർ മേ ചോക്ക് പടാ. ഞാനങ്ങ് ഞെട്ടിപ്പോയി. ഇവിടെയോ? എന്നെയോ? ഏത് സ്ത്രീ? ആര്? യുവക്കോ മേ തോടി ഹൽചൽ, ബുജുർഗോ കെ ചെഹ്റെ പർ രഹസ്യമയി മുസ്കാൻ ഭി മുജ്സെ ഛിപ്പി നഹി രഹി. അപ്പോൾ ഈ കൂടെ നിന്ന ചെറുപ്പക്കാർക്ക് ഒരു ഇളക്കം, ഈ സാറിനെ ആരായിരിക്കും, ഏത് സ്ത്രീ ആയിരിക്കും അന്വേഷിക്കുന്നത്? അപ്പോൾ അവർക്കൊരു കൺഫ്യൂഷൻ, അവർക്കൊരു കള്ളച്ചിരിയൊക്കെ ഉണ്ട്. औरत कौन? मेरे चेहरे पर गुस्सा था. वह लड़का सिर पिटाकर भाग गया. സ്ത്രീയോ? ആരെന്നെ അന്വേഷിക്കാൻ? എന്നാൽ എൻ്റെ മുഖത്തൊരു ഇറിറ്റേഷൻ ഭാവമൊക്കെ അത് കണ്ടിട്ട് ആ ചെറുക്കൻ അങ്ങ് ഓടി. പാൻ ഖാക്കർ ലോग ഇധർ ഉധർ ചലെ. अचानक पाता हूँ मेरे पैर उस ओर उठ रहे हैं जिस ओर उस बच्चे ने उंगली से इशारा किया था. അപ്പോൾ മുറുക്കാനെല്ലാം ചോദിച്ചു കഴിഞ്ഞാൽ കൂടെ നിന്നവരെല്ലാം അവരവരുടെ വഴിക്ക് പോയി കഴിഞ്ഞപ്പോൾ ഞാൻ അറിയാതെ തന്നെ എൻ്റെ കാലുകൾ ആ കൊച്ചുകുട്ടി കാണിച്ചു തന്ന ആ ഡയറക്ഷനിലേക്ക് എൻ്റെ കാലുകൾ പോവാണ്. थोड़ी दूर आगे बढ़ने पर पीछे देखा. परिचितों में से कोई देख तो नहीं रहा है, किंतु इस चौक की शाम की रूमानी फिसा में किसी को किसी और देखने की कहाँ फुर्सत. ഞാൻ അല്പം ദൂരം നടന്നിട്ട് ഞാൻ അങ്ങോ ഇങ്ങോട്ട് നോക്കി ആരെങ്കിലും എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടോ. പക്ഷേ ഭാഗ്യത്തിന് ആ ഒരു സന്ധ്യയുടെ ആ ഒരു സിറ്റുവേഷൻ എങ്ങനെയായിരുന്നു? എല്ലാവരും അവരവരുടെ കാര്യത്തിൽ വളരെ ഭംഗിയായിട്ട് മുഴുകിയിരിക്കുന്ന സമയമായിരുന്നു. അതുകൊണ്ട് ആർക്കും ആരെയും ശ്രദ്ധിക്കാനുള്ള സിറ്റുവേഷൻ അല്ലായിരുന്നു. मैं आगे बढ़ता गया और वहाँ पहुँचा जहाँ उससे पूरब वह पीपल का पेड़ है. वहाँ पहुँच ही रहा था कि देखा पेड़ के नीचे चबूतरे की तरफ से एक स्त्री बढ़ी आ रही है और निकट पहुँचकर कह उठी, सलाम मालिक. ഞാൻ നോക്കിയപ്പോൾ അവിടെ ഒരാളിൻ്റെ ചുവട്ടിൽ അപ്പുറത്തു നിന്ന് ഒരു സ്ത്രീ ഇങ്ങനെ എൻ്റെ അടുത്തേക്ക് വരുന്നു. എന്നിട്ട് എന്നെ കണ്ട ഉടനെ സലാം മാലിക് എന്ന് പറയും. धक सा लगा, किंतु पहचानते देर नहीं लगी. उसने ज्यों ही सिर उठाया, चांदी की बालियाँ जो चमक उठी. എനിക്ക് പെട്ടെന്ന് ഞാൻ ഞെട്ടിപ്പോയി. നോക്കിയപ്പം എന്താണ്? റസിയാണ്. റസിയെ കാണുന്നതിനേക്കാൾ മുമ്പിൽ എനിക്ക് റസിയുടെ ആ കമ്മലുകളാണ് എന്നെ പെട്ടെന്ന് ആ കമ്മലുകൾ തിളങ്ങി. റസിയ യഹാ കേസി മേരെ മൂസെ നിക്കൽ പടാ. അപ്പോൾ ഒട്ടും പ്രതീക്ഷിക്കാതെയാണ് പട്ന സിറ്റിയിൽ റസിയെ കണ്ടപ്പോൾ ഞാൻ ചോദിക്കുന്നത്, എങ്ങനെ വന്നു പെടും, എങ്ങനെ ഇവിടെ എന്ത് ചെയ്യുന്നു എന്ന് ഞാൻ ചോദിക്കുന്നത്. സൗദ സുലഭ് കർനെ ആയി ഹൂँ മാലിക്. അബ് തോ നए किस्म के लोग हो गए ना. अब लाख की चूड़ियाँ कहाँ किसी को भाती हैं. नए लोग नई चूड़ियाँ. അത് സാറേ, ഞാനിവിടെ സാധനങ്ങൾ മേടിക്കാൻ വന്നതാണ്, പുതിയ ഐറ്റംസ്. അതെന്നറിയാം, ഇപ്പോഴത്തെ പുതിയ തലമുറയിലെ ആൾക്കാർക്ക്, പുതിയ തലമുറയിലെ പെൺകുട്ടികൾക്കെല്ലാം പുതിയ ഫാഷൻ വേണം, പുതിയ സ്റ്റൈലൊക്കെ വേണം. साज सिंगार की कुछ और चीज़ें भी ले जाती हूँ. पाउडर, क्लिप, क्या चीज़ें ना. नया ज़माना, दुल्हनों के नए मिजाज. ഇപ്പോഴത്തെ നവവധുക്കൾക്കൊക്കെ ഓരോരോ പുതിയ ഡിമാൻഡ്സാണ്. അതുകൊണ്ട് ഞാൻ വളകൾ മാത്രമല്ല, ഒരുങ്ങുന്ന മറ്റ് മേക്കപ്പ് ഐറ്റംസും ഒക്കെ ഇവിടുന്ന് വന്ന് മേടിച്ചുകൊണ്ട് പോകും. फिर जरा सा रुक कर बोली, सुना था आप यहीं रहते हैं. कहाँ रहते हैं मालिक. मैं तो अक्सर आया करती हूँ. और जब तक पूछूं कि अकेली हो या कि एक अद्वयस्क आदमी ने आकर सलाम किया. അപ്പം റസിയ ഇങ്ങനെ ചോദിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. പഴയ പോലെ റസിയുടെ സംസാര ശൈലിയിൽ ഒരു മാറ്റവും ഇല്ല. സാർ ഇവിടെയാണോ താമസിക്കുന്നത്, എവിടെയാണ് എന്നൊക്കെ ചോദിക്കുന്നതിൻ്റെ ഇടയ്ക്ക് എനിക്ക് ചോദിക്കണമെന്നുണ്ടായിരുന്നു, നീ ഇവിടെ ഒറ്റയ്ക്കാണോ വന്നത്. ചോദിക്കുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ ആര് വന്ന് നിന്ന്,
हसन वह निന്നിട്ട് सलाम പറഞ്ഞു. लंबी लंबी दाढ़ियाँ, 5 हाथ का लंबा और मुस्तंडा भी. देखिए मालिक, यह आज भी मेरा पीछा नहीं छोड़ता. അപ്പോൾ റസിയ പറയും, നോക്കൂ സാറേ, ഇവൻ ഇപ്പോഴും എൻ്റെ പുറകെ നടക്കുകയാണ്. यह रसिया, यह कहकर रसिया हंस पड़ी. अब रसिया वह नहीं थी, किंतु उसकी हंसी वही थी. वही हंसी, वही चुगल, इधर उधर की बहुत सी बातें करती रही और न जाने कब तक जारी रखती कि मुझे याद आया मैं कहाँ हूँ और अब मैं कौन हूँ, कोई देख ले तो. റസിയ പിന്നെയും പഴയ കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞ് കളിയും ചിരിയും തുടങ്ങി. ഞാനും ആദ്യം അതൊക്കെ കേട്ടുകൊണ്ടിരുന്നു. പെട്ടെന്നാണ് എനിക്കൊരു ഓർമ്മ വന്നത്, ഞാൻ എവിടെ നിൽക്കുന്നു, ഞാൻ ഇപ്പോൾ ആരാണ്, നാട്ടുകാർ എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടോ, ആ ഒരു ചിന്ത എനിക്ക് പെട്ടെന്നാണ് വന്നത്. കുറച്ച് നേരത്തേക്കിന് എനിക്ക് അതൊന്നും ചിന്തിക്കാൻ പറ്റിയില്ല. റസിയയുടെ സംസാരം ഇങ്ങനെ കേട്ടുകൊണ്ടേ ഇരുന്നു. किंतु वह फुर्सत दे तब ना, जब मैंने जाने की बात की, हसन की ओर देखकर बोली, क्या देखते हो, ज़रा पान भी तो मालिक को खिलाओ. कितनी बार हुमच हुमच कर भरपेट ठूस चुके हो बाबू के घर. അങ്ങനെ ഞാൻ ദാ പോകുന്നു, പോകട്ടെ എന്ന് ഞാൻ യാത്ര ചോദിക്കാൻ നേരത്ത് പെട്ടെന്ന് റസിയ പറയും, ഹസനോട് പറയും, എന്തായി നോക്കി നിൽക്കുന്നത്, പോയി സാറിനൊരു മുറുക്കാൻ വാങ്ങിച്ചു കൊടു. അവരുടെ വീട്ടിൽ ഗ്രാമത്തിൽ എത്ര പ്രാവശ്യമാണ് ചെന്ന് ഓരോന്ന് വാങ്ങിച്ച് കഴിച്ചിരിക്കുന്നത്. जब हसन पान लाने चला गया, रसिया ने बताया किस तरह दुनिया बदल गई है. अब तो ऐसे गांव है जहाँ के हिंदू मुसलमानों के हाथ से सौदे नहीं खरीदते. അപ്പോൾ ഹസൻ മുറുക്കാൻ വാങ്ങിക്കാൻ പോയി. അപ്പോൾ റസിയ കുറേ വിശേഷങ്ങൾ പറയും. ഇപ്പം എന്താണ്, ഇപ്പം ചില ഹിന്ദു കുടുംബങ്ങളുണ്ട്, അവർ മുസൽമാൻ വളക്കാരികളുടെ നിന്ന് വള വാങ്ങിക്കാറില്ല. अब हिंदू ചുടിഹാരനെ ഹേ, ഹിന്ദു ദർജി ഹേ. ഇപ്പം മതവും റിലീജിയൻ്റെ ഒക്കെ പേരിലാണ് ഒരു പ്രൊഫഷനും തുടങ്ങുന്നത്. ഹിന്ദുസ് ഹിന്ദു വളക്കാരികളുടെ തന്നെ വാങ്ങിക്കൂ. ഹിന്ദു ദർജിയുണ്ട്, തയ്യക്കാരും ഹിന്ദുസിന് വേറെ വേറെ. इसलिए रसिया ऐसे ख़ानदानी पेशे वालों की बड़ी दिक्कत हो गई है. किंतु रसिया ने यह खुशखबरी सुनाई, मेरे गांव में यह पागलपन नहीं और मेरी रानी तो सिवा रसिया के किसी दूसरे के हाथ से चूड़ियाँ लेती ही नहीं. പക്ഷേ റസിയ പറയും, സാറിൻ്റെ ഗ്രാമത്തിൽ ഇപ്പോഴും ആൾക്കാർ നല്ല സ്നേഹത്തോടെയാണ്, ഹിന്ദുസും മുസ്ലിംസും. പ്രത്യേകിച്ച് സാറിൻ്റെ വൈഫാണെങ്കിൽ എൻ്റെ കയ്യിൽ നിന്നേ വളം മേടിക്കത്തുള്ളൂ. അപ്പോൾ ഈ സാറൊക്കെ ഹിന്ദുസാണ്, റസിയ മുസൽമാനുമാണ്. हसन का लाया पान खाकर जब मैं चलने को तैयार हुआ, वह पूछने लगी, मेरा डेरा कहाँ है. അങ്ങനെ ഹസൻ മുറുക്കാനൊക്കെ കൊണ്ടുവന്നു. ഞാൻ അതൊക്കെ കഴിച്ചിട്ട് ഞാൻ പോകുന്നു എന്ന് ഞാൻ പോകുന്നു എന്ന് പറയാൻ പോയപ്പോൾ തന്നെ റസിയ ചോദിക്കും, എവിടെയാണ് സാർ താമസിക്കുന്നത്. മേ ബഡേ പസോ പേഷ് മേ പടാ. ഞാൻ ആകെ ഒരു കൺഫ്യൂഷനിലായി. കാരണം എനിക്കെന്താ പേടി, ഈ പെൺകുട്ടി വേണേ ഓടി അവിടെ വരും. അപ്പോൾ ഞാനൊരു പത്രത്തിൻ്റെ ഒരു എഡിറ്ററിൻ്റെ ഒരു ഗമയിലൊക്കെ ഇരിക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് എന്നെ കാണാൻ, ഞാൻ ബാച്ചിലറായിട്ട് താമസിക്കുന്ന സ്ഥലത്ത് ഈ സ്ത്രീ കയറി വന്നാൽ, ഡറിയെ മത് മാലിക്, അക്കേലെ നഹീ ആവുങ്കി, യഹ ഭീ രഹേഗ. അപ്പോൾ ഉടനെ പറയണേ, പേടിക്കേണ്ട സാറേ, ഇവനും എൻ്റെ കൂടെ കാണും, ഞാൻ ഒറ്റയ്ക്ക് വരില്ല. ക്യാ മേരെ രാജ, യഹ കേക്കർ ഹസൻ സെ ലിപ്പട്ട് പടി. രാജ, മേരെ രാജ വരില്ലേ എൻ്റെ കൂടെ എന്ന് പറഞ്ഞ് ഹസനെ അങ്ങ് കയറി കെട്ടിപ്പിടിക്കും. അപ്പോൾ അതൊരു ജനങ്ങളുള്ള സ്ഥലമാണെന്നും നടുവഴിയിലാണ് നിൽക്കുന്നതെന്നും ഒന്നും റസിയക്ക് ഒരു ചിന്തയും ഇല്ല. പഗ്ലി യഹ ഷെഹർ ഹെ ഷെഹർ. यूँ हसन ने हंसते हुए उससे बाहें छुड़ाई और बोला, बाबू बाल बच्चों वाली हो गई, किंतु इसका बचपना नहीं गया. അപ്പോൾ ഹസൻ അവളെ കൈ തട്ടി മാറ്റിയിട്ട് പറയും, സാറേ നോക്ക്, ഇവക്കിപ്പം മക്കളൊക്കെ ആയി, പക്ഷേ എന്താണ്, ഇവക്കിപ്പം മക്കളൊക്കെ ആയി, പക്ഷേ ഇവിടെ കുട്ടിത്വം ഇതുവരെ മാറിയിട്ടില്ല. ഹസൻ പറയും, സാറേ നോക്കൂ, ഇവക്കിപ്പം കുട്ടികളായി, പക്ഷേ ഇവിടെ കുട്ടിത്തരം ഇതുവരെ മാറിയിട്ടില്ല. और दूसरे दिन पाता हूँ रसिया मेरे डेरे पर हाजिर है. मालिक, ये चूड़ियाँ रानी के लिए, कहकर मेरे हाथों में चूड़ियाँ रख दी. मैंने कहा, तुम तो घर पर जाती ही हो, लेती जाओ, वहीं दे देना. എന്നിട്ട് എന്താണ്, അടുത്ത ദിവസം ഞാൻ കാണുന്നത്, ഞാൻ താമസിക്കുന്ന സ്ഥലത്ത് വന്ന് നിൽക്കുകയാണ് റസിയ. എന്നിട്ട് കുറച്ച് വളകൾ എനിക്ക് തന്നിട്ട് പറയും, ഇത് വൈഫിന് കൊണ്ട് കൊടുക്കണം. അപ്പം ഞാൻ പറഞ്ഞെന്താണ്, നീ ഏതായാലും ഗ്രാമത്തിൽ പോകാറുണ്ടല്ലോ, അപ്പം എൻ്റെ വൈഫിന് നീ ഇതെല്ലാം കൊടുത്തേരെ. നഹി മാലിക്, एक बार अपने हाथ से भी पिन्हा देखिए. वह खिलखिला पड़ी. और जब मैंने कहा, अब इस उम्र में, तो वह हसन की ओर देख कर बोली,
पूछिए इससे आज तक मुझे यही चूड़ियाँ पहनाता है या नहीं. അപ്പം ഞാൻ ചോദിക്കും, കൊള്ളാം, ഈ പ്രായത്തിലാണോ ഞാൻ വള ഇട്ട് കൊടുക്കേണ്ടത്. അപ്പോൾ റസിയ എന്താ പറയുന്നത്, ആ നല്ല കാര്യം സാറേ, ഇതാ ഇവനോട് ചോദിച്ചു നോക്കുക, ഹസനോട്. ഇവനാണ് ഇപ്പോഴും എനിക്ക് വളയിട്ട് തരുന്നത്. और जब हसन कुछ शर्माया वह बोली, घाघ है मालिक घाघ, कैसा मुंह बना रहा है इस समय. लेकिन जब हाथ में हाथ लेता है ठठाकर हंस पड़ी, इतने ज़ोर से कि मैं चौंक कर चारों तरफ देखने लगा. അപ്പോൾ റസിയ പറയുമ്പം ഹസൻ അങ്ങ് കേൾക്കുമ്പോൾ നാണം വരും. അപ്പോൾ റസിയ പറയും, സാറേ ഈ നാണമൊക്കെ വെറുതെ കാണിക്കില്ല, എൻ്റെ കൈയെടുത്ത് വളയിട്ട് തരുമ്പോൾ ഈ നാണമൊന്നും കാണത്തില്ല. അങ്ങനെ നമ്മൾ ഇതിൻ്റെ ബാക്കി പോർഷൻ അടുത്ത അപ്ലോഡിങ്ങിൽ ആസ്വാദനം ചെയ്യാം. ഓക്കെ, അതിനെ നമ്മുടെ ഓക്കെ, ഇതിൻ്റെ ബാക്കി പോർഷൻ നമുക്ക് പിന്നീട് അപ്ലോഡ് ചെയ്യാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.